श्री स्वामी समर्थ। एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले। एक स्त्री मरण पावली होती, तिचा आत्मा आणायचा होता। देवदूत आला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला। त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्याच्या आईजवळ बसलेल्या दिसल्या। एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते, दुसरे रडत होते आणि तिसरे रडत रडत झोपले होते। त्यांच्या डोळ्याजवळचे अश्रू सुकले होते। 3 लहान जुल्या मुली। आई मेली आहे, त्यांचे पिता आधीच मृत झाले होते। कुटुंबात अजून कोणीच नाही, त्यांची काळजी कोण घेईल? असा त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ? जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असेच केले असते। त्या महिलेला 3 लहान जुली मुली आहेत, एक अजूनही तिच्या स्तनाला जोडलेली आहे, दुसरी रडत रडत झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती। अशी परिस्थिती बघून मला त्या 3 मुलीची दया आली। दूताने मृत्यू देवतेला विचारलं, आपण त्या बाईला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का, जेणेकरून त्या 3ही मुली थोड्या मोठ्या होतील? हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने हसली आणि म्हणाली, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झालास। देवाला सर्व माहित असतो, तरीही तू असा कसा बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस। मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले। तिथे एक चपराशी व्यक्ती उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी बाजारात जात होता। वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला, तो दूतच होता। त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली। आपल्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले। तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्थाही नाही। या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपराशी म्हणाला, काळजी करू नकोस, तू माझा आहेस, माझ्या घरी राहा। पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या कपड्यांसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय, त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागावेल। चांगली बोलू देत किंवा वाईट असेल, पण तुम्ही काळजी करू नका, काही दिवसात सर्व काही ठीक होईल। चपराशी किंवा त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हती की आपल्या घरी देवदूत आले आहेत। यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे। चपराशी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना त्याने पत्नीला सांगितली। ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला। तेव्हा मोचीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेन। देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती, पण त्यात मोचीचाही दोष नव्हता। त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला फक्त मुलांचे कपडे आणि ब्लँकेट्स गेलेले दिसत होते। काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले ते त्याला दिसत नव्हते। मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले। 10 दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले। अवघ्या 10 दिवसात आणि अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला। त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले। पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट इतर कुठेही बनत नाहीत। एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला,
की हे तांबडे खूप किमती आणि मूल्यवान आहेत. ते सहजासहजी कुठेही मिळत नाहीत. कोणतीही चूक करू नका आणि सम्राटासाठी यातून बूट बनवायची आहेत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायची आहेत, चप्पल नाही. त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चामड्याने झाकले जायचे. मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशहाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले. चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला राग आला. तू आम्हाला फासावर चढवणार असा बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत, मग चप्पलच का बनवली? देवदूत पुन्हा जोर जोरात हसला. तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण सम्राट मरण पावले आहेत. भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहित नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. सम्राट जिवंत असताना बूट लागत होती आणि आता मृत झाल्यावर स्लीपरची गरज नाही. तेव्हा तो मोची देवदूताची पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुला मारले, मला क्षमा कर. पण तो देवदूत म्हणाला, हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. मोचीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण? मी तीनदा हसीन तेव्हाच सांगेन. तो पुन्हा हसायला, कारण आपल्याला भविष्य माहित नाही, म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो. ज्या निरर्थक असतात, कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो. जे कधीच शक्य होणार नाही ते आम्ही देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. स्लीपरची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित करायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली दिसल्या. त्यांच्यासाठीही भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटलं. आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींचीही लग्ने होणार होती आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली. तसंच त्यांच्या सोबत एक वृद्ध स्त्री आली, जी खूप श्रीमंत होती. देवदूताने आता ओळखले, या त्याच 3 मुली आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळ सोडले होते आणि ज्याच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी सुंदर होते. त्याने त्यांना विचारलं, या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या बाईच्या मुली आहेत. ती गरीब स्त्री होती. ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूध नव्हते. तसंच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे, कपडे काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. त्यांना दूध पाजत असतानाच तिचा मृत्यू झाला. पण मला या 3 चिमुकल्या मुलींची दया आली. मला मुलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. आई जिवंत असती तर या 3 मुली गरीब, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. आई मरण पावली म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्ती आणि समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांची लग्ने सम्राटाच्या कुटुंबात होत आहेत. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे.
आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर तीनदा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असा तो मोचीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. भक्तांनो, आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट. याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे. आपल्याला फक्त जे होत आहे त्याचे साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात, भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका. आज आणि या क्षणात जग आणि त्यांच्याशी एक व्हा. हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.